नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. मागच्या काही दिवसापासून आपण येणारी 14 जूनची कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा जी आहे त्याला डोक्यामध्ये घेऊन त्याला विचारामध्ये घेऊन साधारणतः जे आजपर्यंत आयोगाचे पीवायक्यू झालेले आहे सगळे काही जे क्वेश्चन पेपर झालेले त्याचे सगळे आपण अनालिसिस करत आहोत. त्याच्यामध्ये साधारणतः आतापर्यंत आपण 2017 ते 25 पर्यंतचे एक्सप्लेनेशन करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत 2017, 2018 आणि 2019 या 3 पेपरचे आपले एक्सप्लेनेशन झालेले, अनालिसिस झालेलं. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला कुठेतरी फायदा होत असेल याची खात्री नक्कीच आहे. त्याच्यानंतर येणारा जो आपल्याला दिसतंय की पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तो दिसतोय आपल्याला तो 2019चा, ठीक आहे, सॉरी 2020चा दिसतोय आपल्याला. या 2020च्या पेपरमध्ये साधारणतः काय गोष्टी झालेल्या होत्या, काय क्वेश्चन आले होते, त्याचं अनालिसिस कसं होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय बोलताय लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे असा प्रश्न दिसतो आपल्याला. ठीक आहे, जो साधारणतः दिसतोय आपल्याला सिंधू पाणी वाटप करार दिसतोय जो 1960 मध्ये झालेला होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये हा वर्ल्ड बँकेने घडून आणलेला होता. हा जो करार होता याच्यामध्ये साधारणतः भारताचे पंतप्रधान होते पंडित नेहरू आणि त्यानंतर दिसतंय आपल्याला पाकिस्तानचे जे काही राष्ट्राध्यक्ष दिसत आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान नाही, इथे कन्फ्युजन होते मित्रांनो फार. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते अयूब खान होते. ठीक आहे ना, या दोघांमध्ये काहीतरी करार झाला दिसतोय, दोघांनी या करारावर सह्या केलेल्या दिसत. याच्यामध्ये भारताच्या वाट्यावर सिंधू नदीमधल्या खोऱ्यामधल्या जे काही महत्वाच्या नद्या दिसत आहे त्याच्या पाण्यावर भारताचा हक्क काही दिसतोय आपल्याला, आणि त्याच्यानंतर काही नद्यांच्या पाण्यावर आपल्याला दिसतंय पाकिस्तानचा हक्क दिसत आहे. पण याच्यामध्ये विचारलंय की भारताचा हक्क, भारताचा पूर्ण अधिकार किंवा कोणत्या नद्यावर दिसतंय आपल्याला, कोणत्या नद्यांच्या पाण्यावर दिसतंय इथे विचारलेलं असं. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे साधारणतः नद्या जे आहे साधारणतः ते पहिल्यांदा नद्या मी तुम्हाला सांगतो की कोणत्या नद्या याच्यामध्ये, साधारणतः 6 नद्या याच्यामध्ये. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा येताना दिसतात आपल्याला सिंधू, त्यानंतर चिनाब, त्यानंतर झेलम येताना दिसत आहे, पुन्हा रावी, बियास आणि 6वी येताना दिसते मित्रांनो आपल्याला सतलज. अशा या 6 नद्या येताना दिसतात आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात घ्या काय काय दिसतंय आपल्याला की पहिला जो ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे, पहिला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेलं सिंधू दिलेली, चिनाब दिलेली आणि झेलम दिलेली. ठीक आहे, या जे तिन्ही नद्या आहेत या तिन्ही नद्या साधारणतः लक्षात घ्या याच्यावर दिसतं आपल्याला पाकिस्तानचा, याच्यावर दिसतं मित्रांनो आपल्याला सर्वात जास्त काय तर पाकिस्तानच्या याच्यावर काय दिसतं आपल्याला मित्रांनो अधिकार दिसत आहे या तिन्ही नद्या. ठीक आहे, मग या जे ग्रुपमध्ये साधारणतः 6 नद्या आपण बोललो, त्यानंतर आपल्याला दिसतंय काय बोललो याच्यामध्ये होत्या की सिंधू, चिनाब आणि झेलम, पुन्हा रावी, बियास आणि सतलज पुन्हा दिसतंय आपल्याला. ठीक आहे, या नद्यावर आपल्याला भारताचं दिसतंय आणि ते आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, या पद्धतीनं रावी, बियास आणि सतलज या नद्यावर आपल्याला दिसतंय. लक्षात घ्या की भारताचा पूर्ण अधिकार आहे, या नद्यावर आपल्याला पूर्णपणे भारताचा अधिकार साधारणतः दिसतंय. आणि तेच प्रश्नामध्ये विचारलं की भारताचा पूर्ण अधिकार कोणत्या नद्यावर दिसतंय, तर दिसतंय आपल्याला ते रावी, बियास आणि सतलज. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आपल्याला दिसतं, पर्याय क्रमांक 2 हे दिसतंय. ठीक आहे, आता पुढचा जो प्रश्न आहे तो लक्षात घ्या, पुढचा जो प्रश्न दिसतोय आपल्याला क्वेश्चन नंबर 2, याच्यामध्ये काय विचारलं की खालीलपैकी कोणते लोह खनिज हे सर्वोत्तम दर्जाचे असं म्हटलेलं, म्हणजे एक हाय क्वालिटी वाला लोह खनिज कोणतं असू शकते अशा पद्धतीचा प्रश्न आहे याच्यामध्ये. की आता हे जे लोह खनिज साधारणतः लक्षात घ्या आपल्याला हे भूगर्भात आढळताना दिसते. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त कोणत्या खडकामध्ये आढळते, तर हे अग्निजन्य खडकामध्ये आपल्याला लोह खनिजाचं प्रमाण हे जास्त आढळते. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय म्हणतो मी की याच्यामध्ये एखाद्या कोणत्याही खडकामध्ये लोहाचं प्रमाण जेवढं असेल त्या बेसवर साधारणतः आपण लोह खनिज ही किती क्वालिटीचं आहे ते साधारणतः आपण ठरवू शकतो. आता याच्यामध्ये दिसतंय, लक्षात घ्या, सर्वात बेस्ट क्वालिटीचं लोह खनिज दिसतंय आपल्याला ते मॅग्नेटाइट दिसतंय, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण साधारणतः दिसतंय आपल्याला किती दिसतंय, तर हे 72.5% इतकं काय दिसतंय मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण दिसतंय. ठीक आहे, आणि त्यानंतर जो दुसरा क्रमांक येताना दिसतोय आपल्याला तो येताना दिसतोय तो हेमेटाइटचा येताना दिसतोय, ज्याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या जवळजवळ 60 ते 70% काय दिसतंय इथे लोहाचं प्रमाण आपल्याला दिसतंय. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात घ्या की जास्तीत जास्त हाय क्वालिटी वाला लोह खनिज कोणतं दिसतंय तो मॅग्नेटाइट दिसतंय. ठीक आहे, पण आयोगाने काय केलेलं की हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन हॅशटॅग केलेला, म्हणजे हा क्वेश्चन पुढे कॅन्सल केलेला दिसतंय आपल्याला सेकंड आन्सर की नुसार. आता हा आयोगाने कॅन्सल का केला असू शकते, नेमकं याचं कारण काय असू शकते, लक्षात घ्या की इथं 72.5 दिसतंय आणि इथं 70 पर्यंत पोहोचलेलं दिसतंय हेमेटाइटच्या बाबतीत. आयोग याच्यामध्ये कदाचित इथे कन्फ्युजन झालेलं असू शकते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं. ठीक आहे, त्याच्यामुळं
इथं विद्यार्थ्यांनी याच्यावर आक्षेप घेऊ शकला असते, त्याच्यामुळे हॅशटॅग झालेलं दिसतं आपल्याला क्वेश्चन. ठीक आहे, पण मी काय बोलतो, सर्वोत्तम दर्जाचे लोह खनिज दिसते आपल्याला, ते दिसते आपल्याला, ते मॅग्नेटाइट. उत्तर हेच येणार. ठीक आहे, पुढे पुढे तिसरा प्रश्न दिसत आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या. भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा असं म्हणतात. ठीक आहे ना. ठीक आहे, खाली खिंडी दिलेल्या काही, ठीक आहे, ज्या हिमालयन भागातले आपल्याला दिसत आहे, त्याच्यामध्ये साधारणतः काय बोललेली आहे आपल्याला, की हा जो क्रम दिसतोय तो लावायचा आपल्याला पश्चिमेकडून दिसतोय आपल्याला, तो पूर्वेकडे लावायचा. ठीक आहे, आता एकदम इझी आहे, लक्षात घ्या. मी काय बोलतो की जी साधारणतः याच्यामधली एक झोजिला नावाची खिंड आहे, ठीक आहे, ही दिसते आपल्याला. कुठे दिसते ती झोजिला? इथे दिसते. ठीक आहे, ही झोजिला पूर्णपणे पश्चिम मध्ये आहे. कोणत्या भागात दिसते आपल्याला? ती पश्चिम भागात दिसत आहे. कोणती खिंड दिसते आपल्याला? ती झोजिला. ठीक आहे, जी साधारणतः दिसते आपल्याला मित्रांनो कुठे दिसते, तर ही लडाख मध्ये दिसते. ठीक आहे, दिसतं आपल्याला लडाख मध्ये. ठीक आहे, आता हा लडाखचा भाग साधारणतः लक्षात घ्या, लडाखचा भाग पूर्णपणे आपल्या भारताच्या पश्चिम भागात आहे. ठीक आहे ना, आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायचा आहे. ठीक आहे, इतकं कळलं की झोजिला ही खंड पूर्णपणे पश्चिमेकडे आहे. ठीक आहे ना, यापैकी साधारणतः पूर्णपणे पश्चिमेकडे साधारणतः दिसते आपल्याला कोणती खंड दिसते? झोजिला. आणि तेच दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी दिसत आहे, सॉरी, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं आपल्याला, या ठिकाणी दिसत आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. ठीक आहे, पण तरीही पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, आपण बाकीच्या सुद्धा गोष्टी बघू. आपल्याला दिसतंय झोजिला दिसतंय, कुठे दिसतंय, तर ती दिसते आपल्याला लडाख मध्ये दिसते, काय अडचण नाही इथपर्यंत. पुढे दिसतं आपल्याला, इथे दिसतं शिपकीला खिंड दिसतोय. ठीक आहे, आता ही शिपकीला खिंड कुठे आहे, तर शिपकीला खिंड दिसते आपल्याला कुठे दिसते, ती हिमाचल प्रदेशमध्ये दिसते. कुठे दिसते शिपकीला खिंड? ही हिमाचल प्रदेशामध्ये, म्हणजे जो काही लडाखच्या बाजूला, बिलकुल लडाखच्या बाजूला दिसते आपल्याला, साधारणतः पूर्वेकडे हिमाचल प्रदेश हे राज्य दिसतं आपल्याला. ठीक आहे, त्या हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला दिसतं शिपकीला ही खिंड. आणि त्यानंतर येणारं दिसतं आपल्याला काय, तर मानाखिंड. तर मानाखिंड कुठे दिसतं आपल्याला मित्र? ही दिसत आहे उत्तराखंड मध्ये. ठीक आहे, आणि पुढची तर ती नीतीला खिंड दिसत आहे, तर ही सुद्धा कुठे दिसते आपल्याला? ती दिसते आपल्याला उत्तराखंड मध्ये. जो उत्तराखंड हा आपल्याला दिसतोय कुठे, तर तो दिसतो आपल्याला या हिमाचल प्रदेशच्या पूर्वेकडे. आणि क्रम विचारला होता आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे, तर या पद्धतीने आपला हा क्रम बरोबर येताना दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर दिसतं मित्रांनो. ठीक आहे, पुढे आपण बघतो चौथा क्वेश्चन मध्ये काय गोष्टी दिलेल्या, की एका मृदेबद्दल दिलेलं हे सगळं काही. ठीक आहे, भारताच्या मृदा संपत्तीबद्दल दिलेलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणते, की खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या कोणत्या नावाने सुद्धा ओळखली जाते? ठीक आहे ना, असा हा प्रश्न दिसतोय. ठीक आहे, आता पुढे खालील जे काही साधारणतः ऑप्शन दिलेले, याच्यामध्ये खारट आणि क्षारीय मृदा खालील वेगळे कोणते? साधारणतः लक्षात घ्या, काय बोलतोय मी, की जी कोणती जमीन असेल, जर ती गाळाची असेल काय अडचण नाही, तांबडी मृदा असेल काय अडचण नाही, जांभी मृदा असेल काय अडचण नाही, पुन्हा आपल्याला दिसतं काळी मृदा असेल काय अडचण नाही. ठीक आहे, या मृदेमध्ये, या सगळ्या मृदेमध्ये जेव्हा इरिगेशनचं प्रमाण हे जास्त होऊन जाते, जलसिंचनाचं प्रमाण जास्त होऊन जाते. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये पुन्हा आणखी दिसतं आपल्याला, की खतांचं प्रमाण आणखी जास्त झालं, जलसिंचन आणि खतांचं प्रमाण जास्त झाल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या, या मृदेमध्ये साधारणतः काय व्हायला लागते, की क्षाराचं प्रमाण जे आहे, क्षार हे आपल्याला वरच्या थरामध्ये आलेलं दिसतंय. ठीक आहे, आणि त्यानंतर मग साधारणतः हे क्षाराचं प्रमाण आपल्याला जमिनीच्या वरच्या थरामध्ये दिसते, साधारणतः पांढरट असा काहीतरी आपल्याला रंग दिसतो त्याचा. ठीक आहे ना, पांढरट साधारणतः रंग दिसतो. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, तेव्हा आपल्याला दिसते की ही मृदा आपल्याला तयार झालेली दिसते. कोणती मृदा? तर क्षारीय मृदा तयार झालेली दिसते. ठीक आहे, आणि याच क्षारीय मृदेला आपण बोलतो तर चोपन मृदा असं बोलतो. काय बोलतो आपण? चोपन मृदा असं बोलतो. आता ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला वाळवंटीय मृदा दिसते. आता वाळवंटीय मृदा ही क्षारीय नाही आणि खारवट सुद्धा नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये इरिगेशन सुद्धा होत नाही. ठीक आहे, आणि झालं तरी साधारणतः जास्तीत जास्त काय होऊन जाते, खालच्या दिशेने वाहून जाते. त्यानंतर इथं दिसतं आपल्याला पाणथळ आणि दलदलीची मृदा. ठीक आहे, कुणालाही वाटते की साधारणतः दलदलीची मृदा आहे, पाणथळ मृदा आहे, की साधारणतः ही जर कदाचित आपल्याला सागरी भागामध्ये बऱ्यापैकी दिसते, ती खारट असू शकते, क्षारीय असू शकते, पण याच्यामध्ये त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये येत नाही. तर त्याचं उत्तर दिसतं काय, तर लक्षात घ्या, हे दिसतं आपल्याला काय, चोपन मृदा दिसतं. या चोपन मृदेमध्ये साधारणतः लक्षात घ्या, कॅल्शियम आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम या 3 गोष्टींचं प्रमाण आपल्याला काय दिसतंय, हे भरपूर दिसतंय. ठीक आहे, या 3 गोष्टीचं प्रमाण आपल्याला काय दिसतंय, भरपूर दिसतंय. कोणत्या मृदेमध्ये? हे चोपन मृदेमध्ये, क्षारीय मृदेमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर आलेलं दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 2 हे आलेलं दिसतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू.
पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला 5वा प्रश्न. ठीक आहे, काय म्हणता याच्यामध्ये लक्षात घ्या. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र, ठीक आहे ना, म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दलचा दिसतोय आपल्याला. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे असं म्हणताय. म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे आपल्या महाराष्ट्रामधला, जो साधारणतः आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतोय, काय अडचण नाही. तो सोबतच आपल्याला दिसतोय, कुठे दिसतोय तो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा दिसतोय. ठीक आहे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दिसतंय आपल्याला. कोण दिसतंय तर पेंच व्याघ्र प्रकल्प दिसतंय. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दिसतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो आपला नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूर जिल्ह्यामधला एक तालुका आहे कोणता तर तो रामटेक. रामटेक या तालुक्यामध्ये येताना दिसतंय आपल्याला पेंच व्याघ्र प्रकल्प येताना दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प येताना दिसतंय. यालाच पेंच राष्ट्रीय उद्यान असं म्हणून सुद्धा ओळखतो आपण साधारणतः. ठीक आहे, या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याला एक नदी दिसते. ठीक आहे, एक नदी दिसते. कोणती नदी दिसते तर ती पेंच ही नदी दिसते. ठीक आहे, आणि या पेंच नदीवर पुन्हा आपल्याला एक धरण दिसते, तोतला डोह. ठीक आहे, ही सगळी माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे ना. पेंच व्याघ्र प्रकल्प विचारला होता कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर ते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. उत्तर आलेलं दिसतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे 6वा प्रश्न बघतो आपण. 6व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, 2001च्या जनगणनेनुसार, ठीक आहे, 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्यापैकी वाटते की बऱ्यापैकी हे आता कदाचित 2011च्या जनगणनेबद्दल प्रश्न विचारतील. ठीक आहे ना, पण 2020 मध्ये लक्षात घ्या आपल्याला 2001च्या जनगणनेबद्दलही प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे, म्हणून आपल्याला असं समजून चालणार नाही की जर कदाचित आता नवीन जनगणना आली तर त्याच्यावरच प्रश्न येतील, तर जुन्या जनगणनेवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. दोन्ही कम्पेअर करून आपल्याला अभ्यास करावा लागतो, तेव्हाच कुठं आपला चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो याच्यामध्ये जनगणनेच्या बाबतीत. ठीक आहे, आता 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणतं असलेलं राज्य विचारलेलं तर ते दिसतं आपल्याला. कोणते दिसतं हे मध्य प्रदेश. अशा पद्धतीने याचं उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला तो प्रश्न क्रमांक 7. काय म्हणता याच्यामध्ये लक्षात घ्या. पुन्हा जनगणनेवर प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या जनगणनेवर 2011च्या जनगणनेचा प्रश्न दिसतोय. काय म्हणता याच्यामध्ये, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार, बघा लोकसंख्येच्या घनतेवर प्रश्न विचारलेला. ठीक आहे ना, लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिली 5 राज्य विचारलेले, पहिली 5 जिल्हे या ठिकाणी विचारले, तर पहिली 5 जिल्हे कोणते. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिले 5 जिल्हे कोणते येणार दिसतात मित्रांनो लक्षात घ्या. त्याच्यामध्ये येताना दिसतं आपल्याला पहिल्यांदा मुंबई उपनगर. ठीक आहे, मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर येताना दिसतंय, त्यानंतर ठाणे, पुणे आणि शेवटी येताना दिसतं आपल्याला 5 मध्ये कोल्हापूर येताना दिसतं. ठीक आहे, मग हे साधारणतः ऑप्शन क्रमांक कोणत्यामध्ये दिसतं. ठीक आहे, इथं मुंबई उपनगर आलेलं काही अडचण नाही, हे बरोबर इथपर्यंत पहिल्या क्रमांकावर येतात. ठीक आहे, पुढे ठाणे दिसतं, तर ठाणे आपला 3 नंबरवर येत होता. ठीक आहे, आणि 2 नंबरवर मुंबई शहर येताना दिसतं. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक गेलेला आपला. ठीक आहे, आता पुढे इथे दिसतं मुंबई शहर दिसतंय, पण मुंबई उपनगर आपल्याला पहिल्यांदा येताना दिसतंय, म्हणजे ऑप्शन सुद्धा गेलेला. त्यानंतर तिसऱ्यामध्ये काय दिसतंय, मुंबई उपनगर आपलं पहिल्या नंबरवर दिसतंय. बरोबर आहे, काय अडचण नाही. मुंबई शहर हे दुसऱ्या नंबरवर दिसतंय, ही सुद्धा बरोबर आहे, बरोबर होतं. त्यानंतर ठाणे हे तिसऱ्या नंबरवर होतं, तर इथे सुद्धा ठाणे तिसऱ्या नंबरवर आहे. ठीक आहे, पुणे 4थ्या नंबरवर पाहिजे होतं, तर पुणे सुद्धा इथे 4थ्या नंबरवर आणि कोल्हापूर हे 5व्या नंबरवर आहे. हे बरोबर पर्याय दिसतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दिसतं, लक्षात घ्या मित्रांनो, हे दिसतं आपल्याला की 3 हा बरोबर दिसतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेमकी लोकसंख्या कशा पद्धतीने असते हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे, आता मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची इथं लोकसंख्येची घनता दिलेली आहे. लक्षात घ्या, आता लोकसंख्येची घनता काय असायला पाहिजे. जो मुंबई उपनगर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 वर दिसतं. ठीक आहे, आता घनता म्हणजे काय असते, घनता म्हणजे काय की एखादा कोणताही भूभाग असेल, त्या भूभागामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरच्या दरम्यान किती लोक राहत आहेत. ठीक आहे, जेवढी त्या लोकांची संख्या असेल तेवढी काय झाली, त्या भागाची काय झालेली ही घनता झालेली असेल. ठीक आहे, मग आता मुंबई उपनगर दिसते, तर मुंबई उपनगरची घनता ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दिसते मित्रांनो. तर मग ती नेमकी किती, तर ती आहे 20,000 980 इतकी दिसते. किती दिसते तर आपल्याला ती मुंबई उपनगरची 20,980 इतकी दिसते. ठीक आहे, त्यानंतर मुंबई शहर येताना दिसतं मित्रांनो, तर मुंबई शहरची दिसते आपल्याला किती दिसते तर 19,652 इतकी दिसते. ती दिसते 19,652 इतकी दिसते. ठीक आहे, त्यानंतर तिसरा नंबर येताना दिसतं आपल्याला ठाणे येताना दिसतं मित्रांनो, तर ठाण्याची जी घनता आहे ती दिसते आपल्याला ही 1900 दिसते, 1900 दिसत आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या नंबर
चौथ्या नंबरवर येताना दिसतं आपल्याला पुणे येताना दिसत आहे, तर पुण्याची घनता आहे ती 603 इतकी. आणि 5व्या नंबरवर येताना दिसतं आपल्याला कोल्हापूर, तर कोल्हापूरची घनता आहे ती 504 इतकी दिसत आहे. ठीक आहे, आता आपल्याला दिसतं सर्वात जास्त घनता दिसत आहे मुंबई उपनगरची आणि मुंबई शहरची दिसते. ठीक आहे, आता याची घनता जास्त असण्याचं कारण काय नेमकं लक्षात घ्या की हे आपल्या महाराष्ट्रामधले सर्वात मोठे औद्योगिक शहर दिसत आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगाराची उपलब्धता आपल्याला दिसत आहे. रोजगारासाठी साधारणतः लक्षात घ्या महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात वर्ग हा आपल्याला महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात पुरुषांची संख्या साधारणतः लक्षात घ्या मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या ठिकाणी जाताना दिसते रोजगारासाठी. सोबतच मुंबई उपनगर आणि मुंबई शहरामध्ये साधारणतः लक्षात घ्या भारताच्या इतर कानाकोपऱ्यातून भारताच्या इतर राज्यातून सुद्धा लक्षात घ्या हे परप्रांतीय लोक येताना दिसतात. त्यामुळे साधारणतः लक्षात घ्या या ठिकाणी दोन मुंबई उपनगर आणि मुंबई शहरमध्ये साधारणतः लोकसंख्येची घनता आपल्याला भरपूर जास्त दिसते. पण सोबतच जर पाहायचं म्हटलं तर या दोन जिल्ह्यांचं क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला तेवढं फार कमी दिसतं मित्रांनो. ठीक आहे, यामुळे इथं आपल्याला घनता इतकी मोठ्या प्रमाणात दिसते. साधारणतः किती तर ती 20,980 मुंबई उपनगरच्या बाबतीत, मुंबई शहरच्या बाबतीत 19,652. त्यानंतर ठाण्याच्या बाबतीत दिसते आपल्याला 1900, पुण्याच्या बाबतीत दिसते आपल्याला 603 आणि कोल्हापूरच्या बाबतीत दिसते आपल्याला काय तर लक्षात घ्या ते 504 इतकं दिसतं. ठीक आहे, आता एक पुढे गेल्यानंतर एक पुन्हा आणखी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो लक्षात घ्या की सर्वात कमी घनतेची पहिली 5 राज्य, सर्वात कमी घनतेची पहिली पहिले 5 जिल्हे. ठीक आहे, आता सर्वात कमी घनतेच्या बाबतीत लक्षात घ्या कोण पहिल्यांदा येताना दिसतंय आपल्याला, तर तो येताना दिसतंय गडचिरोली जिल्हा येताना दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, कोणता जिल्हा येताना दिसतोय आपल्याला, तर गडचिरोली. ठीक आहे, पुढे पुढे येताना दिसतंय लक्षात घ्या. त्यानंतर क्रमांक येताना दिसतोय आपल्याला सिंधुदुर्गचा, सिंधुदुर्ग. पुढे क्रमांक येताना दिसतोय तो तिसरा आहे सर्वात कमी घनतेच्या बाबतीत, तो येताना दिसतोय आपल्याला चंद्रपूर येताना दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला चौथा येताना दिसतंय रत्नागिरी. त्यानंतर येताना दिसतंय आपल्याला मित्रांनो यवतमाळ जिल्हा. ठीक आहे, असे दिसते आपल्याला पहिले 5 जिल्हे दिसत आहेत जे 2011च्या जनगणनेनुसार हे पहिले 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये सर्वात कमी आपल्याला घनता दिसते. जसं गडचिरोलीच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या आपल्याला काय दिसतंय, तर एका स्क्वेअर किलोमीटरच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला 74 लोक राहताना दिसतात. ठीक आहे, त्यानंतर सिंधुदुर्गच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर एका स्क्वेअर किलोमीटरच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला दिसतं आपल्याला काय तर 163 लोक राहताना दिसत आहे. चंद्रपूरची घनता दिसते आपल्याला मित्रांनो 193 इतकी दिसत आहे. त्यानंतर रत्नागिरीची घनता दिसते मित्रांनो आपल्याला 197 आणि पुन्हा दिसत आहे की जो यवतमाळ आहे तर यवतमाळची घनता दिसते आपल्याला 204 इतकी दिसते. ठीक आहे, असा हा सगळा काय दिसतं आपल्याला प्रश्न दिसतोय कशाच्या बाबतीत, तर महाराष्ट्रातील घनतेच्या बाबतीत दिसत. ठीक आहे, पुढे पुढे लक्षात घ्या काय म्हणतात आता की जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याची लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे असा प्रश्न विचारलेला. ठीक आहे, 2011 आणि 2000 काय बोललेले हे 2001 आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे असं विचारलं. ठीक आहे, साधारणतः जर पाहायचं म्हटलं लिंग गुणोत्तर म्हणजे काय, लिंग गुणोत्तर म्हणजे काय होतं की 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या त्या भूभागामध्ये किती. ठीक आहे, स्त्रियांचं प्रमाण जे असेल 1000 पुरुषांच्या मागे ते साधारणतः काय बोलतो आपण त्याला लिंग गुणोत्तर असं म्हणतो, जे स्त्री पुरुष संख्येच्या आधारावर साधारणतः काढलं जाते हे. ठीक आहे, आता दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर दिसतं मित्रांनो आपल्याला दिसतंय 922 इतकं दिसतंय. ठीक आहे, आणि 2011च्या जनगणनेनुसार ते दिसतंय आपल्याला किती दिसतंय तर ते 929 इतकं दिसतंय. ठीक आहे, आता 2011 नुसार 922 आणि 2001 नुसार दिसतंय 922 आणि 2011 नुसार दिसतंय ते 929 असं दिसतंय. आता याच्यामधला फरक आपल्याला नेमका विचारला. ठीक आहे, याच्यामधला काय विचारला फरक आपल्याला विचारला. ठीक आहे, आता फरक जर काढला साधारणतः लक्षात घ्या की फरक येताना दिसतोय आपल्याला तो 7चा फरक येताना दिसतोय. किती 7 पॉईंटचा 7 बिंदूंचा फरक याच्यामध्ये येताना दिसतोय. पण आता लक्षात घ्या पुढे 7 कुठे आहे याच्यामध्ये 9 आहे म्हणजे कॅन्सल होत आहे. याच्यामध्ये 90 आहे मित्रांनो हे तर कॅन्सलच होणार. याच्यामध्ये 19 आहे कॅन्सल होत आहे आणि 29 येतात इथं पुन्हा आपल्याला तर हे सुद्धा कॅन्सल. ठीक आहे, आता उत्तर आहे आपलं नेमकं 7. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे हा प्रश्न काय झालेला दिसतो आपल्याला तो हॅशटॅग झालेला आयगोना हा पुढच्या कॅन्सर मध्ये काय केलेला तो रद्द केलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे, पुढे दिसतं आपल्याला 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये काय दिसतंय खाली काही विधानं दिलेली आहे. ठीक आहे, आता ही विधानं आपल्याला चेक करायची आहे.
या विधानामध्ये काय गोष्टी दिल्या ते बघायच्या. ठीक आहे, काय म्हणता लक्षात घ्या. मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलेला. मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येत नाही असं म्हटलेलं. ठीक आहे, पण आपल्याला माहित आहे की पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणता भाग येते हे आपण पाहिलेलं. जे मागच्या जो काही पीवायक्यू होता, जो 2019चा पेपर होता, त्याच्यामध्ये विचारलं होतं, सरळ साधा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते विभाग हे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येत आहे. त्याच्यामध्ये येत होता आपला पश्चिम महाराष्ट्र येत होतं मित्रांनो. ठीक आहे, मग पश्चिम महाराष्ट्र हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येणारा, पर्जन्य छायेच्या विभागात येणारा एकमेव हा आपल्याला प्रदेश दिसत आहे. तेव्हा इथं दिलेलं की मावळ, आणि मावळच्या भागामध्ये साधारणतः लक्षात घ्या, मावळ म्हणजे काय तर सह्याद्रीचा पूर्वेकडे उतरणीचा भाग, ज्याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या 300 सेंटीमीटर पर्यंत साधारणतः पाऊस पडताना दिसते आपल्याला. ठीक आहे, 300 सेंटीमीटर पर्यंत जर पाऊस पडत असेल सरासरी, तर हा प्रदेश आपल्याला मावळ हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणार का? नाही येणार. ठीक आहे, येत नाही असंच सांगितलेलं आपल्याला, म्हणजे हे स्टेटमेंट दिसतं आपल्याला मित्रांनो, बरोबर दिसतं. पुढे काय म्हणताय, मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. ठीक आहे, इथलं हवामान विशेष आहे. ठीक आहे, हवामानामुळे ओळखला जातो, तर हे सुद्धा स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, हे बरोबर दिसतं. ठीक आहे, आता पुढे काय दिलेलं, एक घाट दिलेला, त्या घाटाचं नाव आहे कशिडी घाट. कोणता घाट दिसतंय? कशिडी घाट. आता हा कशिडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो असं हे स्टेटमेंट दिसतंय. ठीक आहे ना, पण लक्षात घ्या, हा जो कशिडी घाट आहे तो पोलादपूर आणि खेड या दोन ठिकाणांना जोडतो. जे पोलादपूर दिसतं आपल्याला कुठे दिसतं, तर पोलादपूर दिसतं आपल्याला रायगडमध्ये. पोलादपूर दिसतं आपल्याला रायगड जिल्ह्यात दिसतं आपल्याला पोलादपूर. ठीक आहे, आणि हे जे खेड हे ठिकाण दिसत आहे, हे खेड कुठे दिसतं आपल्याला, ते दिसतं आपल्याला रत्नागिरी या जिल्ह्यात. ठीक आहे ना, अशा पद्धतीनं इथे पोलादपूर आणि इथे खेड या दोन ठिकाणांना जोडताना दिसतंय आपल्याला. कोणता घाट, तर कशिडी घाट जोडताना दिसतंय. इथे महाबळेश्वर दिलेलं, त्याच्यामुळे हे चुकीचं ठरताना दिसतंय आपल्याला. म्हणजे क हे स्टेटमेंट काय दिसतंय, इथे चुकीचं दिसतंय. अ आणि ब हे आपलं बरोबर आहे. याच्यामध्ये काय म्हणताय, फक्त विधान अ बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेलेला. त्यानंतर काय म्हणताय, फक्त विधान ब बरोबर असं म्हणताय, पर्याय क्रमांक 2 गेलेला, कारण आपले दोन्ही बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. काय म्हणते पुढे, की विधान अ आणि ब बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला इथं बरोबर लागताना दिसत आहे. ठीक आहे, खाली काय म्हणताय, ब आणि क बरोबर. आपल्याला माहित आहे की क हे काय होतं आपलं, चुकीचं होतं. ब बरोबर होतं, काय अडचण नाही, पण क चुकीचं आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं इलिमिनेट झालेलं दिसतं. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 काय दिसतं आपल्याला, बरोबर दिसतं मित्रांनो. ठीक आहे, पुढे आपल्याला बघतो आपण 10वा प्रश्न. एक मिनिट फक्त. 10वा प्रश्न आहे. ठीक आहे, 10वा प्रश्न एकदम इझिली आहे, काय अडचण नाही. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाबद्दलचा प्रश्न आहे, जो साधारणतः महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमाबद्दलही येऊ शकते. आता लक्षात घ्या काय बोलतो मी याच्यामध्ये, की प्रश्न विचारायला आपल्याला, दरेकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, दरेकेसा टेकड्या जे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे साधारणतः जर नागपूर पाहायचं म्हटलं तर नागपूरमध्ये आढळत नाही, काय अडचण नाही. महाराष्ट्राच्या बिलकुल ईशान्येकडे आढळतात हे. ठीक आहे ना, महाराष्ट्राचं साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर असा काहीतरी साधारणतः आपल्याला महाराष्ट्र दिसतं मित्रांनो. हा आपल्याला हा साधारणतः असा हा महाराष्ट्र दिसतोय. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये इथे आढळतात आपल्या दरेकेसा टेकड्या मित्रांनो. ठीक आहे, आणि हा जो भाग दिसतोय हा कोणता भाग करतो आहे आपला, हा गोंदिया जिल्हा. कोणता जिल्हा, हा गोंदिया जिल्हा, जो महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला येतो, महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला दिसतोय. कोणत्या दिशेला दिसतो आपल्याला, तो ईशान्य दिशेला. आता इथे इथे पहिल्यांदा नागपूर सांगितलेलं, क्वेश्चन पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट. त्यानंतर चंद्रपूर म्हणतात, तर हे सुद्धा कॅन्सल होणार. नंतर गोंदिया हे सुद्धा आपल्याला हे दिसतंय, आपल्याला बरे दिसतंय, बरोबर दिसतंय. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर आलं 10व्या प्रश्नाचं आपल्याला दिसतंय, ते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिसतंय. ठीक आहे, पुढे 11वा प्रश्न आहे. ठीक आहे, 11वा प्रश्न अगदी सोपा, काय बोलता लक्षात घ्या. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? बघा मित्रांनो, आताच मगाशी प्रश्न आलेला होता एक. ठीक आहे ना, महाराष्ट्रातील पहिले 5 जिल्हे विचारले होते घनतेच्या बाबतीत. ठीक आहे, ते सांगितलेलं होतं आपण, मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर ठाणे, पुणे आणि कोल्हापूर सांगितलेले होते. ठीक आहे, त्याच्यासोबत आपण बोललेलो होतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनतेची पहिले 5 जिल्हे सुद्धा पाहिलेले होते आपण. त्याच्यामध्ये गडचिरोली हा जिल्हा पाहिला होता आपण, सर्वात पहिल्या नंबरवर होताना दिसतंय. आणि या गडचिरोली जिल्ह्याची घनता सुद्धा पाहिलेली होती आपण, ती होती 74 इतकी होती ना. तेच घनता इथं पुन्हा विचारलेली आपल्याला. ठीक आहे ना, गडचिरोली जिल्ह्याची घनता आपल्याला विचारलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची घनता आपल्याला माहित आहे किती होती, तर ती
74 इतकी होती. तर 74 कुठे दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत आपलं बरोबर दिसतं, काय अडचण नाही. ही 163 घनता जी सांगितली होती ती मग आम्ही कोणती सांगितली होती? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांगितली होती, आणि 193 ची होती ती चंद्रपूर जिल्ह्याची होती मित्रांनो. ठीक आहे, पण गडचिरोली जिल्ह्याची दिसते आपल्याला किती? तर 74 दिसते. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला बरोबर असलेलं उत्तर दिसत आहे. ठीक आहे, पुढे पुढे 12वा प्रश्न आहे. 12वा प्रश्न हा स्टेटमेंट फॉर्म मध्ये आहे. सगळं लक्षात घ्या काय बोलताय, की खालील विधाने पहा असं म्हटलं आहे. ठीक आहे ना. आता हे पहिलं जे विधान आहे, पहिल्या विधानामध्ये काय म्हणतात लक्षात घ्या मित्रांनो. पहिल्या विधानामध्ये म्हणताय की वेरुळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. ठीक आहे, बरोबर आहे, काय अडचण नाही. वेरुळ लेणी हे औरंगाबाद मध्ये आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर ज्याचं आता नाव झालेलं चेंज हे. त्यानंतर काय बोलताय, हे चांभार लेणी ही पुणे जिल्ह्यात आहे असं म्हणताय. ठीक आहे, हे चुकीचं. पुणेमध्ये नाही ही, तर ही कुठे तर ही दिसते आपल्याला, ही नाशिक मध्ये दिसते मित्रांनो. ठीक आहे, चांभार लेणी ही आपल्याला नाशिक मध्ये आहे, म्हणजे स्टेटमेंट ब हे चुकीचं. पुढे काय म्हणता लक्षात घ्या, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे असं म्हणता हे मित्रांनो. तर रायगड हे चुकीचं आहे. रायगडच्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, हे अमरावती जिल्ह्यात दिसत आहे. चिखलदरा कुठे आहे, तर हे अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे हे सुद्धा चुकीचं आपलं. ड मध्ये काय म्हणतं लक्षात घ्या, गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे असं म्हणता हे. तर हे सुद्धा आपल्याला चुकीचं दिसत आहे. ठीक आहे, तर ड सुद्धा चुकीचं. पण ड चुकीचं, तर हे कुठे आहे, हे आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात, म्हणजेच जो जुना औरंगाबाद जिल्हा होता त्याच्यामध्ये दिसते आपल्याला गौताळा राष्ट्रीय उद्यान दिसतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे फक्त अ आपलं बरोबर. ठीक आहे ना, फक्त अ बरोबर. आता इथे याच्यामध्ये काय दिसतंय, फक्त अ विधान बरोबर आहे हे पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतं. आपलं उत्तर आलेलं दिसतंय, खाली जायची काही गरज नाही आपल्याला, उत्तर आलेलं दिसतं आपल्याला. पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 12चं उत्तर दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 1 हे दिसतंय. ठीक आहे, पुढे दिसतं तो जोड्या लावासाठी प्रश्न दिसतोय. ठीक आहे, आता काय लक्षात घ्या, हे नेहमीच विचारलं जाते की महाराष्ट्रातले औष्णिक विद्युत केंद्र आणि त्यांची जिल्हे विचारली जाते नेमकी मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय लक्षात घ्या, काय बोललेले की खालील जोड्या लावा असं बोललेले. ठीक आहे ना, एका बाजूला दिलेले औष्णिक विद्युत केंद्रे आणि त्यानंतर बाजूला दिलेले तर जिल्हा आणि त्यांचं ठिकाण दिलेलं. ठीक आहे ना, आता काय म्हणतात लक्षात घ्या, पहिलं दिलेलं आपल्याला चोला. ठीक आहे, ते चोला दिसतंय मित्रांनो. चोला दिसतं आपल्याला कुठे दिसतं, तर हे दिसतं आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये दिसतं. ठीक आहे, त्यानंतर तुर्भे दिलेला आहे, तर तुर्भे दिसतं आपल्याला कुठे दिसतं, हे मुंबईमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर फेकरी दिलेलं आहे. फेकरी कुठे आहे, तर ते भुसावळमध्ये आहे. आणि त्यानंतर पारस दिलेलं पुन्हा, तर पारस दिसतं कुठे दिसतं आपल्याला, ते अकोला जिल्ह्यामध्ये दिसतं. आता ही जोडी कशी लागताना दिसत आहे लक्षात घ्या, पहिल्यांदा चोलासाठी येताना दिसतात ठाणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3, सॉरी म्हणजे याच्यामध्ये 2 स्तंभ दिसतात आपल्याला, सेकंड कॉलम त्याच्यामध्ये 3 मध्ये येताना दिसतंय. इथे 3 कुठे आहे, ठीक आहे, तिन्ही 1, 2 आणि 3 मध्ये 3 आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला तुर्भे दिसतंय मुंबईसाठी दिसत आहे, तर मुंबई इथे. अच्छा, इथपर्यंत आलेलो आपण, तर हे इथपर्यंत पोहोचलेलं म्हणजे काय दिसतं, 2 किंवा 3 मधून आपला आन्सर येत आहे. ठीक आहे, आता फेकरीच्या बाबतीत जर विचार करता म्हटलं तर फेकरी इथं दिसतं आपल्याला 4 साठी, इथं दिसतं भुसावळसाठी. हे कुठे दिसतं आपल्याला, बघा पहिलं 3 होतं. ठीक आहे, त्यानंतर 2 आणि पुन्हा दिसतं आपल्याला 4. ठीक आहे, हे आलं दिसतं आपल्याला, उत्तर आलं दिसतं. पर्याय क्रमांक 3 का दिसतं आपल्याला, हे उत्तर दिसतं याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता तो दिसतोय कशाबद्दल, महाराष्ट्रातील घाटांच्या बाबतीत दिसतोय. ठीक आहे, आता महाराष्ट्रातील घाटांचा क्रम जो उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर असणार तो नेमका कोणता असं विचारलेलं याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाबतीत जर साधारणतः विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे एक घाट दिसते आपल्याला, त्याचं नाव आहे लडिंग घाट. कोणता घाट, तर तो लडिंग घाट. लडिंग घाटाच्या खाली दिसते आपल्याला मित्रांनो शिरघाट दिसते, आणि शिरघाटाच्या खाली दिसते आपल्याला काय दिसतंय, तर तो थडघाट दिसतंय. थडघाट म्हणजेच त्याचं नाव कसारा घाट. ठीक आहे, आता याच्यापैकी कोणता घाट याच्यामध्ये पहिल्यांदा दिसते ते एकदा बघू आपण. पहिला बोललो लडिंग, त्यानंतर शिरघाट, आणि त्यानंतर दिसते आपल्याला तिसरा दिसतोय तो थडघाट. आता या कोणत्याही ऑप्शन मध्ये आपल्याला लडिंग घाट दिसतंय का नाही दिसतंय, काय अडचण नाही. ठीक आहे, तो कॅन्सल करणार आपण. त्यानंतर शिरघाट दिसतंय का, तो सुद्धा कॅन्सल करणार. पण आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये, थडघाट दिसतंय. ठीक आहे, थडघाट पहिला आलेला आहे, जो उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. उत्तरेकडून कुठला लावायचा, तो आपल्याला दक्षिणेकडे. ठीक आहे ना, पहिला लडिंग, दुसरा शिरघाट बोललो, त्यानंतर थडघाट दिसतंय. थडघाट याच्यामध्ये आहे. ठीक आहे ना, हे दिसतं आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये सुद्धा दिसतंय. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे का, नाही, म्हणजे आपल्याला कट झालेलं दिसतंय हे ऑप्शन नंबर 2 कट. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला काय दिसतंय, तर तिसऱ्यात पण दिसतंय आणि चौथ्यात सुद्धा दिसतंय, काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे, आता या थडघाट नंतर मित्रांनो लक्षात घ्या, पुढे मी काय म्हणतो की महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडला एक याच्यामधला या 4 घाटापैकी जो उत्तरेकडे असणार तो थडघाट असणार, आणि याच्यामध्ये दिसतंय की 1, 3 आणि 4 मध्ये हे दिसतं आपल्याला, बरोबर की नाही. 2 कट झालेलं. पुढे काय म्हणतो लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे
महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडला जो घाट दिसतोय आपल्याला, तो घाट कोणता, तर तो दिसतोय आपल्याला तो आंबोली घाट. आणि आंबोली घाट साधारणतः शेवटी असायला पाहिजे बिलकुल, ठीक आहे ना. आता शेवटी कुठे आहे, 1, 3 आणि 4 पैकी सर्वात शेवटी कुठे दिसते लक्षात घ्या, तर तो दिसतोय आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी म्हणजे कुठे दिसतंय, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतंय, ठीक आहे. या पद्धतीने आपलं उत्तर आलं दिसतंय मित्रांनो. काय आलेलं दिसतंय, तर हे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर दिसतंय. पण जर कदाचित आपल्याला उत्तरेकडचा घाट माहित नसेल काय अडचण नाही, पण फक्त दक्षिणेकडचा घाट जरी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित असलं की तो आंबोली घाट आहे, तर सर्वात शेवटी या चारही ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय दिसतंय, आंबोली घाट जो आहे तो साधारणतः लक्षात घ्या 4थ्या नंबरवर याच ठिकाणी दिसतंय, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं दिसतंय हे, ठीक आहे. आता जो याच्यामधला थर्ड घाट जो होता तो नाशिक आणि मुंबई या 2 ठिकाणांना जोडताना दिसतोय मित्रांनो आपल्याला, ठीक आहे. पुढचा दिसतोय याच्यामधला तो कुंभारली घाट जो आहे तो चिपळूण आणि कराड या 2 ठिकाणांना जोडताना दिसतंय. या कुंभारली घाटाची एकूण लांबी साधारणतः दिसते आपल्याला ती 24 किलोमीटर दिसते. ती दिसते ही 24 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातला सर्वात लांब जो घाट दिसतोय आपल्याला तो कुंभारली घाटच दिसतोय, ठीक आहे. त्यानंतर पुढचा येणारा घाट दिसतोय याच्यामधला तिसरा जो दिसतोय तो अंबा घाट, जो जोडताना दिसतंय रत्नागिरी आणि कोल्हापूर हे 2 ठिकाणं जोडताना दिसतंय, ठीक आहे. आणि सर्वात शेवटी दिसतंय आपल्याला तो आंबोली घाट, जो सावंतवाडी आणि बेडगाव हे 2 ठिकाणं जोडताना दिसतंय मित्रांनो. अशा पद्धतीने उत्तराला दिसतंय पर्याय क्रमांक 1 हे उत्तर 14चं. पुढे 15वा प्रश्न, ठीक आहे. 15व्या प्रश्नामध्ये काय म्हटलं लक्षात घ्या आता, तापी पूर्णा खोरे. तापी नदीबद्दलचा प्रश्न आहे नेमका, काय लक्षात घ्या. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे असं म्हणताय, ठीक आहे ना. तापी पूर्णा खोऱ्यामध्ये काही नद्या दिलेल्या याच्यामध्ये, ठीक आहे. आणि त्याचा क्रम विचारलेला याच्यामध्ये आपल्याला की उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम काय. आता जनरली साधारणतः लक्षात घ्या, हा साधारणतः एक तापी नदीचा इथं मॅप काढतो मी, ठीक आहे. हा जनरल असा मॅप काय दिसतो आपल्याला, तो तापी नदीचा दिसतोय, ठीक आहे. आता या तापी नदीसाठी नदी कोणतीही तापी नदी, ठीक आहे. आता या तापी नदीसाठी विचार करतो म्हटलं साधारणतः लक्षात घ्या काय होत आहे की तापी नदीला या पद्धतीने एक नदी येऊन मिळते. ही नदी दिसते आपल्याला ती गोमती नदी. कोणती नदी ही, गोमती नदी. याच नदीला मित्रांनो गोमाई असे सुद्धा म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ही गोमती नदी ही तापीला येऊन मिळते ते ठिकाण आहे प्रकाशी. आणि प्रकाशी ठिकाणाला बोलतो आपण खानदेशी काशी असं म्हणून ओळखतो, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या पुन्हा येणारी नदी कोणती दिसते याच्यामध्ये, तर एक छोटीशी नदी अशा पद्धतीने येताना दिसते आपल्याला ती बुराई. कोणती नदी ही, बुराई, ठीक आहे. पुढे येताना दिसतं लक्षात घ्या, या पद्धतीने पुन्हा एक नदी येऊन मिळताना दिसते हिला हे, तर ती नदी कोणती, तर ही पांझरा नदी. कोणती नदी ही, पांझरा नदी, ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक नदी ही दिसते आपल्याला पुन्हा, त्या नदीचं नाव आहे मित्रांनो बोरी. त्या नदीचं नाव आहे बोरी. आणि त्यानंतर लक्षात घ्या अशा पद्धतीने पुन्हा एक नदी येऊन मिळते, पुन्हा दिसते आपल्याला महत्वाची नदी दिसते आपल्याला तापीची. त्या नदीचं नाव आहे गिरणा. या नदीचं नाव दिसतं आपल्याला ते गिरणा. आता हा साधारणतः असा क्रम दिसतो आपल्याला, ठीक आहे. इथं आपण मॅप मध्ये सांगतो सगळं काही, ठीक आहे ना. मॅप मध्ये सांगता याच्यामध्ये गोमती ही उत्तरेकडे दिसते आपल्याला. क्रम विचारला होता, कोणता विचारला होता, तो उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम विचारला होता मित्रांनो, ठीक आहे ना. बघा इथे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असा विचारलेला आहे आपल्याला, ठीक आहे ना. उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता गोमती ही सर्वात उत्तरेकडे येताना दिसते आपल्याला, ठीक आहे ना. इथं कुठे येतं गोमती उत्तरेकडे, ठीक आहे. ते दिसतं आपल्याला 2 मध्ये दिसतंय, काय अडचण नाही. 3 मध्ये दिसतंय आणि त्यानंतर 4 मध्ये दिसतंय, म्हणजे पहिलं तर आपलं कडसाला काय अडचण नाही, ठीक आहे. त्यानंतर दिसतं आपल्याला कोण येताना दिसतंय, बुराई येताना दिसतंय, ठीक आहे. आता बुराई कुठे येत आहे, तर बुराई या ठिकाणी येताना दिसतंय, म्हणजे 2 मध्ये येताना दिसतंय. त्यानंतर ती इथे सुद्धा येताना दिसतंय 3 मध्ये, म्हणजे आणि इथे पांझरा आहे गोमती नंतर, तर पांझरा तर आपल्याला त्याच्या खाली आहे पुन्हा, म्हणजे 4 सुद्धा कटलेलं दिसतंय, ठीक आहे. आता पुढे येणारी नदी कोणती, तर ती आहे पांझरा. कोणती आहे, पांझरा लक्षात घ्या मित्रांनो. जे आपले उरलेले ऑप्शन 2 आणि 3 उरलेले आपले, ठीक आहे. त्याच्यामध्ये पांझरा कुठे येताना दिसते आपल्याला, ती या 2 मध्ये येताना दिसते, पर्याय क्रमांक 2 मध्ये येताना दिसते, ठीक आहे. आता त्यानंतर येताना नदी दिसते आपल्याला बोरी आणि त्यानंतर गिरणा. हे येत आहे का पुन्हा, बोरी आणि गिरणा येत आहे, काय अडचण नाही, ठीक आहे. म्हणजे गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा हा क्रम आपल्याला ज्या ठिकाणी इथे मॅप मध्ये दिसतंय तर सेम टू सेम लागलेला दिसतंय. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा, ठीक आहे ना. म्हणजे लक्षात घ्या इथे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय दिसतंय, या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसतंय. जे 15व्या आणि शेवटच्या क्वेश्चनचं उत्तर आहे ते 2020च्या आयोगाच्या कंबाईन ग्रुप बी प्री एक्झामचा, ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळे 15 क्वेश्चन झालेले दिसतात आपल्याला मित्रांनो, ठीक आहे ना. या प्रत्येक क्वेश्चनचा अनालिसिस अगदी चांगल्या पद्धतीने आपण घेतलेला. एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सांगितलेली. कोणतं विधान,
कोणता पर्याय याच्यामध्ये कशा पद्धतीने एलिमिनेट होऊ शकते, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, कोणतं विधान कशा पद्धतीने चूक असेल, कशा पद्धतीने बरोबर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेल्या. ठीक आहे. जर आपण एकदम मन लावून जर हे लेक्चर चांगल्या पद्धतीने ऐकलेलं असेल आणि हे PYQ जर आपण चांगल्या पद्धतीने केलेलं असेल, ठीक आहे ना, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने क्वेश्चन सुद्धा कव्हर होतील याच्यामधले. ठीक आहे. आता जे काही साधारणतः आयोग प्रश्न टाकत असतो त्याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, की बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीट झालेले असतात आणि रिपीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी आयोगाने हे फिरवलेले असतात. ठीक आहे. सगळे तेच असतात पण फिरवलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टीने जर आपण या पद्धतीने अनालिसिस केलं तर आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा याचा होऊ शकतो. ठीक आहे. आपले कदाचित 2-3 मार्क हे नक्कीच याच्यामध्ये वाढू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, हे जर अनालिसिस आपण चांगल्या पद्धतीने केलेलं असेल, अनालिसिस लेक्चर जर चांगल्या पद्धतीने केलेलं असेल तर ते फार आपला फायद्याचं होऊ शकते. ठीक आहे. याच पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या सुद्धा होईल. याच्यामध्ये पुढचा आणखी 2021चा पेपर होईल, 2022चा, 23चा, 24चा आणि 25चा सुद्धा पेपर होणार आपला. पण याच्यामध्ये एक गोष्ट दिसते आपल्याला, काय तर लक्षात घ्या, 2023च्या पेपर पासून भूगोलाचे प्रश्न जे आहे साधारणतः ते 15 नाही तर ते आपल्याला 10 येताना दिसत आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने सुद्धा त्या गोष्टी होतील आपल्या ह्या कंप्लीट. ठीक आहे. फक्त तुम्ही लेक्चर हे कंटिन्यू पहा आणि मन लावून पहा. ठीक आहे. आणखी पुन्हा एक तुम्हाला गोष्ट सांगतो, पुन्हा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जे काही ऑफलाईन बॅचेस चालतात पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या, ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात घ्या की आता पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लक्षात घ्या 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे काही पासआउट झालेले असतील त्यांच्यासाठी एक विशेष अशी फाउंडेशन बॅच सुरू होताना दिसते. ती साधारणतः 3 वर्षाची असेल, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यासाठी पूर्णपणे तयारी ही एक्झॅक्ट परफेक्ट अशी तयारी करून घेतली जाईल साधारणतः. ठीक आहे. त्यानंतर साधारणतः लक्षात घ्या जे काही जनरल विद्यार्थी म्हणजे ग्रॅज्युएशनला असतील ते सुद्धा कदाचित आता फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, फायनल इयर असेल किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा काही महिला असतील, गृहिणी असतील, ठीक आहे ना, या सगळ्यांसाठी एक इंटिग्रेटेड बॅच ही 1 वर्षाची बॅच सुरू होणार आहे जूनमध्येच. ठीक आहे. याच्यामध्येही तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऑफलाईन बॅच मध्ये जॉईन व्हा, त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पुढच्या साधारणतः जर 2026चा विचार करतो म्हटलं, 27चा विचार करतो म्हटलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही पदभरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर कदाचित आपण जर लगेच जॉईन झालो आणि ते जर जॉईन केल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर नक्की आपली पोस्ट ही निघू शकते, पोस्ट आपल्याला मिळू शकते. एक आपल्याला गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये आपल्याला एक जागा आपली फिक्स होऊ शकते. याच पद्धतीने आपला अभ्यास होऊ शकतो नेमका. ठीक आहे. एक त्याच पद्धतीने तयारी करणं आपल्याला गरजेची. ठीक आहे. सगळ्या गोष्टीसाठी लक्षात घ्या, सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आमच्या अकॅडमी बद्दल असेल किंवा मग नवीन नवीन व्हिडिओ बद्दल असेल, ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमचं टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो जॉईन करू शकता. ते दिसतं आपल्याला पार्थ MPSC या नावाने दिसतंय. त्यानंतर इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा दिसतं आपल्याला पार्थ MPSC या नावानं. ठीक आहे. फेसबुक सुद्धा आहे तर ते पार्थ MPSC या नावानं सुद्धा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम या नावाने तुम्हाला युट्यूब चॅनल आपलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ सगळे येतील आणि ते तुम्हाला नोटिफाय होतील आणि लगेच तुम्ही ते क्लिक करून तुम्ही बघू शकाल. ठीक आहे. याच पद्धतीने सगळ्या गोष्टी चालणार. आपलं पुढचे सुद्धा आपले PYQ चे एक्सप्लेनेशन अनालिसिसचे पेपर आहेत. ठीक आहे. तर तोपर्यंत मी तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.